असं आहे काय म्हणजे या गोष्टीला एवढे लोक भिऊ राहिले. अरे बाबा काय लोक आहे काय सांगायचा. मग काय झालं लिहिलं एवढं भ्यायला लागते का? दादा तुम्ही काही म्हणा पण विषय गंभीर आहे. हा. अरे खायचा गंभीर आहे रे. हा लोक आणि एकाला दोन लावतात. मग काय तर आता लिहिलं कोणी मजा गिजा केली असेल, कोणी कांड्या गिंड्या केलं असेल. लोकांना वाटते बाबा खरंच मंजुलिका आली. अरे कोणती मंजुलिका दिसली तेव्हा पाहता ते. दादा तुम्ही काही म्हणा पण अशी मजा कोण करते, एवढं कोण रिकाम पण. हा मला वाटतं खरंच मंजुलिका आली वाटते आपल्या गावातनी. तिले पाहिलं का नाही बस झालं. काही नाही रे बोलाची भाग आहे तर कोणीतरी मजा गिजा केली असल. एरी काय तर लोक काही बिल फालतू भिऊ राहिले. हा लोक म्हणते बाबा आणतो हे आणतो ते आणतो. आपल्या गावाला हाय लागली न बाय लागली. अरे कायचं काय रे एवढं भेलं असतं कशाला लागलं असतं का महाबिंद. आता मी काय म्हणतो पण तुमचा विश्वास नाही का या गोष्टीवर बरं? नाही रे बा आपला काही विश्वास बसत नाही. कसं असते ती समजा असली तर ये म्हणा डोळ्यासमोर, नसली तर नाही बा. कसं हे मा असं लिहिल्यानं काही भरोसा बसत नाही. मी काय म्हणतो गावातले लोक काय म्हणून राहिले मग काय करू राहिले ते? लोक म्हणून राहिले की बा गावातनी बाबा आणा म्हणते. एक महाराज आहे वाटते ते संभाजी बुडा महाराज आणून राहिला गावातनी आपल्या. आधी पूजा गिजा करते वाटते बहुतेक असं काहीतरी आहे. अरे कशाला आणून राहिले बाबा की बा काही नसते ना भूतगीत आय मंजिल आली म्हणते माय बिन काय लोक आहेत रे बा. दादा आपल्याला काय करावं लागते, त्यांना कोणी आणा ना राष्ट्रपती आणा का पंतप्रधान आणा आपल्याला काय करावं लागते. जाऊ द्या चला अजून आधी का थांबण्यात मजा नाही. आता हे काय करू तर घेणं नाही देणं मायबीन कुठून येते काही करतात का रे? काय करू तुम्ही तर? आम्ही काही नाही करू. आम्ही फक्त पाहायला आलतो काय बा कोणती मंजुलिका आली काय लिहिलं ते. हे म्हटलं हे काय प्रकरण आहे? अरे प्रकरण सांगू नको बाबा, विषय गंभीर झाला ना. मग काय तर पुरं गाव हादरलेला का गावातली मंजुलिका येऊ राहिली म्हणते, म्हणजे आली म्हणते ती. तिने एंट्री घेतली आता बस आता आमचा गेम आहे बा. एवढं काही भ्याचं काम नाही. तुम्ही लय भिऊ राहिले. अरे फक्त कोणतरी लिहिलंच ना ती आली का प्रगटली का ती तुमच्या समोर. एवढं काय भिऊ राहिले म्हटलं. ते काय भिऊ नका म्हणता भाऊ. म्हटलं हा बा मंजुलिका आहे ती. बुडा सांगे म्हणे संभाजी बुडा म्हणे मंजुलिका लय भारी आहे म्हणे. एका सोबत हवा 10 माणसं मारते ती. आई राजा बोलता तुम्ही एका सोबत 10 माणसं. बाबा जेव्हा दिसल तेव्हा पाय दुगळ्या मी तर बा आपला विश्वास बसत नाही. जेव्हा डोळ्यासमोर आलं हाय बा तू मंजुलिका, नाही आलं तर नाही आहे बा. हे असं भीतीवर लिहिलं हे असं भेणं घेणं आपल्याला जमत नाही. वाघासारखं जर राहायचं कुत्र्यासारखं नाही राहायचं. कुत्र तेव्हा आलं का नाही समोर तेव्हा समजते कुत्र काय मांजर काय वाघ काय. हो का मग आता मग लोक काय करू आपल्या गावातले? लोक काय रे बा लोक सगळी तर फाटेल लोकांची. लोकांना वाटते खरंच येते का मग काय आता माई फाटली बरं. पण मी कसं आता जरा हिंडू राहिलो इकडे तिकडे. काय ते संभाजी बुडा लावून राहिला मिळते बाबाचा. बाबा येऊ राहिले गावातनी आज काहीतरी करतील ते पूजा गिजा बहुतेक कसं काही असेल त्यांचं. असं आहे का ते? म्हणजे पूजा करतात आहे का? बरं आहे बा. बरं का तर बा बरंच बरं आहे. आपला तर विश्वास आहे भाऊ भूतावर. कसं देव आहे तर भूत आहे, पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह आहे, बेरीज आहे तर वजा बाकी आहे असा विषय ते. हो विश्वास ठेवा तुम्ही. बरं करा काय करायचं ते करा. आता चालू आहे लोकांची धडपड. आता संभाजी बुडा काय म्हणते काय म्हणत आता? सभाजी मग काय निर्णय घेतला मग तो की बुवा आता आपल्या गावातनी बाबा आणायचा नाही का. ही जी मंजुलिका आहे आता ही येते का नाही पण कसं काय करायचं म्हटलं मग. अरे काही टेन्शन घेऊ नका. मा बाबा आहे एक ओळखीचा. तिला का नाही भूत गीत सगळे दिसतात म्हटलं. मग काय आपल्या गावातनी मंजुलिका आली ना ती बरोबर करते. तिला माहिती आहे कसं काय करायचं कसं नाही ते. मग काय तर म्हणजे ते बाबा आहेत ते बरोबर धाराला लावून देतात नाही का कोणती मंजुलिका. म्हणजे तिला पकडता का ते? अरे बाबा आहे का ते बाबा आहेत. मग काय तर त्यांना अशी भूत दिसतात म्हटलं बोलतात त्यांना भूत. एवढ्या खतरनाक बाबा आहेत ते. माझा नंबर आहे त्यांचा. त्यांना फोन लावला का नाही 2 मिनिटात येतात ते गावात आपल्या. त्यांना सांगायचं असं प्रकरण आहे म्हणा आमच्या गावात म्हणा मंजुलिका आली म्हणा. तिने आम्हाला वॉर्निंग पण दिली म्हणा. करा मग ते फोन घेऊन लावा. कसं विषय गंभीर झाला आता. गावातले सगळे लोक भेल आहेत की बा खरंच मंजुलिका आली का. पण मी काय म्हणतो मंजुलिका आली तर आली पण हाय कुठं ना संभाजी बुडा माया म्हणत आहे. आतापर्यंत दिसायला पाहिजे आपल्याला मंजुलिका. दिसू कोण राहिली माणसाला का तुम्हाला दिसायला पाहिजे. अबे दिसली नाही पाहिजे असं म्हणा तुम्ही. आता एकदा ती डोळ्यासमोर आली बस त्या माणसाचा पत्ता गुल विषय संपला. तिला डायरेक्ट खल्लास जाग्यावरच मारते. मग काय तर दुसऱ्याला सांगू देत नाही ते की अशी दिसते तशी दिसते अशी ती मंजुलिका आहे. तुम्ही आता उपकार करा प्रार्थना करा की बाबा मंजुलिका डबल डोळ्यासमोर दिसली नाही पाहिजे. अरे बापरे म्हणजे मंजुलिका लयच भारी आहे. मग लय भारी लय भारी आहे. मग काय तर अबा कैलासचा त्या शांतराचा विश्वास नाही बसवला ना. काय म्हणून राहिले ते की बा मंजुलिका नाही असं आहे तसं आहे फेक आहे ते आहे. तू थांब म्हणा जरासं. जेव्हा डोळ्यासमोर येईल का नाही मंजुलिका तेव्हा यांना समजी जा दोघाले कसं असते ते कसं नसते ते. मग काय तर ठीक आहे ना करा म्हणा काय करायचं ते.
तेच म्हणलं मी ते शांताराम सांगितलं मी. अरे म्हटलं हे विश्वास ठेव म्हटलं बाबा तू. ते नाही म्हणते, ते नाही म्हणते, विश्वास नाही म्हणते माझ्या. जोपर्यंत त्यांना दिसत नाही का नाही तोपर्यंत काही विश्वास ठेवत नाहीत. त्यांना काय वाटते कोणतरी कांड्या गिंड्या केला असेल. अरे लाल रक्ताने लिहिलं होतं त्या भीतीवर, मजलो काय रे मजला पुराणो सावधान, मंजुलिका येऊ राहिली. मग काय तर तिने सांगितलं आपल्याला. मॅटर हे लय वेगळं आहे. जेवढं दिसते तेवढं सोपं नाही. मी काय म्हणतो आपला संभाजी, तू लवकर त्या बाबाले लवकर कॉन्टॅक्ट कर आणि लवकर बोलू आपल्या गावातनी. म्हणा असं असं प्रकरण झालं म्हणा, गावातले सगळे लोक भिवू राहिले म्हणा, असं असं कर. हो आता करतो मी, त्यांना फोन लावतो. या म्हणतो एकदा पहा म्हणतो कसं लोक लय अशी टर फाटायला म्हणतो लोकांची, घराबाहेर निघून राहिले म्हणतो लोक. असं सांग तुम्ही, टेन्शन घेऊ नका तुम्ही. चालते या ठीक आहे. असं आहे ते. आता मी गावातला सरपंच असला तरी माझा विश्वास आहे ना, त्या शांतारामचा कैलाचा बसायला पाहिजे होता. त्यांना काय वाटते खोटं आहे. पाहून आपण समजते ना आता काय होते काय नाही ते. मग काय तर पण हापा सांभाळा, तू बोलव लवकर. भूताले म्हणतो आपल्या इले काय मंजिले का म्हणतो त्या बाबाले. अण्णा भाऊ तुम्ही काहीच काळजी करायचं काम नाही, मी बरोबर हँडल करतो. कारण मला माहित आहे सिच्युएशन कशी आहे ही. बापा रे इंग्लिश बोलते वाटते बुडा. बोलवा मग बाबा, आबाजी बोलवा मग बाबाले म्हणा असं आहे म्हणा. शांताराम तू ऐकू काऊन नाही राहिला. अबे हे जी मंजिली का आहे ना ती खरं आहे ना. तुला बा जोपर्यंत दिसत नाही का नाही तोपर्यंत विश्वास बसत नाही गड्या. तुला दिसली पाहिजे तेव्हा तुला समजते. आता आहे ना. अरे काय जी आहे ना काय जी काय ना. अबे काही नाही रे, हे कोणीतरी आबा काही ना काही कोणतरी कांड्या केल्या, दुसरं काही नाही. आपला विश्वास 0% आहे. मग काय ते पाहिल्या बरोबर मला समजलं हे म्हटलं कोणतरी काहीतरी केलं म्हटलं काड्या. मग काय तर तुमचा विश्वास बसला त्याच्यावर. अरे 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 मंजिल का आली रे गेले रे काय लका लोक काय लका तुम्ही. अरे शांतारा विषय तसा नाही. ते त्या मंजुलिकानं काही वॉर्निंग दिली ना, मी गावात आली म्हणजे तिने एंट्री घेतली गावातली आपल्या. तुला काय माहित आहे, जाऊ दे बुवा तुला बा वाटते ना की बुवा नाही तर नाही, पण हा बा तुला गेम लागणार हो. पहिला गेम तुलाच करते ती. काय बोला येईल आता. अरे बाबा म्हणजे भीतीवर लिहिलं म्हणजे झालं का. आली का ती मंजिली का काही म्हणता तुम्ही. तुम्ही तुमचं सावधा राजा. अरे असं कुठं असते का. मी म्हणतो तुम्ही एवढे म्या कसे काय. कोणातरी भीतीवर लिहिलं म्हणजे खरंच मंजिली का आली का. काही पण आपलं जाऊ दे रे, यांच्या नांदी लागायला पुरत नाही रे बाबा. जाऊ दे तिकडे. हो आली रे बा मंजिली का. मग पा मांग पाय पाय खरंच पाहतात मांग. ये रे काय येणे लोक आहे का रे. बरं करा बा काय करा तुम्हाला ते. तुम्हाला काय विश्वास बसण्यात आला ना. पहा ना तुम्ही मंजिली का तुमचा नाही डोका गेम केला का नाही. नावाचा म्हटलं काय नाव नाही माझ्या नाव काय बाबाजी. माझं नाही. अरे जाना बे तुझं नाव नाही आठवत लागा चालला लागा. जा पाहतो आम्ही बरोबर. ही जागा म्हटलं पाहतीनं असं असं लिहिलं म्हटलं लाल रक्तानं. काय करायचं. राम राम घर कोलियोग खतरा, तुमच्या गावाला खतरा आहे. काय झालं बाबा म्हणजे काय खतरा आहे. मंजुलिका आली गावात, विषय गंभीर आहे. वॉर्निंग दिली तुम्हाला. बाबा आम्हाला माहित आहे मंजिलिका आली ते, पण म्हटलं काय इलाज नाही का याच्यावर. कसं काय करायचं ते. इलाज नाही रे, गेले रे तुम्ही. तिनं वॉर्निंग दिली. पाहा तुम्ही या 1-2 दिवसात काही ना काही असं घडणार जेणेकरून तुम्ही विषय गंभीर आहे. राम 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 अलकुल निरंजन दात निमंजन. विषय बाबा विषय गंभीर म्हणजे काय करते आम्हाला ती मारते काय आम्हाला. खतरा बाबा खतरा. रस्ता नाही याच्यावर. आता मी पण काही करू शकत नाही. हिची कानी लेवल गेलीची मंजिली काय ती. अरे बाप रे. राम 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 राम. संभाज मत नाही रे काम. बाबा पहा ना काही ना काही म्हणजे काय असं ना काही ना पहा ना आमचं म्हणजे कसं टर फाटली आमची. कसं करा म्हटलं. रस्ता निघतो पाहतो मी. तुम्हाला पण जास्त मोठी परीक्षा द्यायला लागते त्यासाठी. तुम्ही परीक्षा द्यायला तयार आहे का. हो ना बाबा आम्ही तयार आहे. सांगा काय करायचं ते. पाहतो बा आम्ही म्हणजे सांगा ना काय करायचं. 21,000 रुपयाची पूजा आणि 5 बोकड्याची बली द्यायला लागते तुम्हाला. तेव्हा जाऊन म्हटलं मंजुलिकाला शांती भेटते. नाहीतर ती विनाश करते विनाश. बर बाबा चालते ना, करतो ना आम्ही पूजा करतो. ती बली देतो म्हटलं. पण ती जाते ना मग आमच्या गावातून. 100% नाही केली तर 1000 घराचं म्हटलं एकच घर करते ती. बेकार आहे ती, लय वेगळी आहे ती. पूजा आणि 5 बोकड्याची बली एका सोबत टायमिंग एकच. आता 5 बोकडे कुठून आणायचे एवढे बाबा. पण 5 बोकडे कापास लागते का म्हणजे दुसरं काय जमत नाही का. आई बली द्यास लागते तुम्हाला. आणि 21,000 रुपयाची पूजा करा लागते. तेव्हा जाऊन ती जाऊ शकते. नाहीतर आबा संभा या गावाचं काही खरं नाही वाटत मला आता.
अरे बापरे, म्हणजे असं झालं का तुमच्या गावातनी ग्रामपंचायतवर लाल अक्षरात लिहिलं कुणीतरी काय म्हटलं, मजलापुरांना सावधान, मंजिलिका येऊ राहिली. अरे बापरे, काय आहे म्हणजे विषय काय? साहेब तुम्हाला सांगतो हे काहीच नाही हे, पण आमच्या गावातले लोक एवढे भेले, त्यांना असं वाटू राहिले खरंच मंजिलिका आली, पण आम्हाला डोळ्यानं काही दिसली नाही तर आम्ही कसं यकीन करू बरं? ते बरोबर आहे तुझं, म्हणजे दिसली नाही तर विश्वास कशाला करा. मग लोक काय करू राहिले मग आता? साहेब लोक काही बाबा आणला त्यांना, ते बाबा काय म्हणते काय माहिती आता, पण माय म्हणणं आहे, हे आमच्यावर काही विश्वास बसला नाही म्हणून आम्ही डायरेक्ट इथं आलो. बा असं झालं म्हटलं तर करा म्हटलं काय तपास, कोण काय केलं ते, काय भूत आहे का नाही का बा आम्हाला माहित. हा बरोबर आहे, काही नसते तसं, ते कोणीतरी काळ्या गिळ्या केलं असेल, लाल अक्षरात मी लिहिलं होतं नाही का. आणखी काय काय होतं तिथं, काही दुसरं काही नव्हतं का? नाही बाबा, आणखी बाबा म्हणतो आणखी साहेब कावळा मेला होता तिथं, त्या पायरावर कावळा मेला होता, तर असं असं वाटलं ते. अरे बापरे, म्हणजे कावळा मेला होता तिथं. काय कोण आहे काय नाही का, म्हणजे गावातले सगळे लोक बेले, लोकांना वाटलं आली मंजिलिका, काय कोणती जिका लिका कोण आहे, नाव काय तिचं? मंजिलिका म्हटलं. मंजिलिका नाही का, बरं बरं, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, रिपोर्ट लिहितो, तपास करतो आम्ही की बुवा नेमकं झालं काय तिथं. तर येतो पण आम्ही चेक करतो काय झालं बुवा, कोण लिहिलं काय लिहिलं. लोकांना सांगून द्या तुम्ही की बुवा भिवू नका म्हणा, हे काही नसते म्हणायचं, कोणीतरी काळ्या गिळ्या केलं असेल म्हणा, तुम्ही डोळ्यानं पाहिलं का म्हणा, असं सांगा ना तुम्ही लोकाले. गावातले लोक येडे भोगाचे, समजत पण नाही त्यांना, सांगू राहिलो आम्ही डोकं फोडले समोर की बुवा असं नाही, मंजिलिका नाही, डोळ्यासमोर आली तेव्हा पाहू नाही म्हणते, खरंच आली म्हणते मंजिलिका. तुम्ही सांगा बरं काय बोला आम्ही ना. म्हणजे मंजिलिकापेक्षा गावातले लोक जास्त भारी वाटू राहिले मला, म्हणजे एवढं सांगून पण ऐकून राहिले नाही का ते. त्यांना सांगतो मी बरोबर, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, फक्त तुम्ही गावा लोकांना सांगून द्या, काही करू नका म्हणा, बाबा किंवा बोलवू नका म्हणा, काही नसते म्हणा, हे अंधश्रद्धा आहे म्हणा, कोणीतरी काळ्या गिळ्या केलं असेल म्हणा, टेन्शन घेऊ नका. नाही साहेब आम्ही ना टेन्शन घेत, पण तुम्ही या तेवढा तपास करा बरं, खुलासा करा बरं, कोण काय दिलं ते. कसं लोकले भरे आमच्या गावातले, आणि तिथं बाबा बाबाच करू राहिले. बरोबर ठीक आहे, काही काळजी करायचं काम नाही, बरोबर येतो मी, खुलासा करतो नेमकं कोण केलं ते, काय केलं ते, टेन्शन घ्यायचं काम नाही. ओके चला निघा लवकर, तू ना थांबू नका ती निघा. बरं चला मग शांताराम चल रे. सर काय झालं सर? काय बा, कोणतरी भीतीवर लिहिलं म्हणते आणि गावाचे फाटल्या म्हणते, अरमान बाबा बाबा करू आले म्हणते, दुसरं काय बा, चाल लवकर काय झालं ते पाहू, चाल. बरं ठीक आहे चला मग.